सगळ्यांचा सातबारा पुरा करतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार। नेमकी काय आहे बातमी आपण मित्रांनो सविस्तर बघूया। तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्वात मोठी घोषणा केली की ती शेतकऱ्यांचे सरसकट सातबारा कोरा करणार। तर ते कोणत्या बँक आहे ज्याची कर्जमाफी होणार तर ती समोरील व्हिडिओमध्ये पहा। आणि मग त्याच्यानंतर त्याचा असा जीआर काढायचा की अटी शर्ती लागू, म्हणजे वर लिहायचं सरसकट, खाली लिहायचं अटी शर्ती लागू, वर लिहायचं विना अट, खाली बारीक अक्षरात लिहायचं अटी शर्ती लागू। आज तर म्हणजे अशा प्रकारचे जे काही जीआर या ठिकाणी निघताय, म्हणजे 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू। मग सांगितलं 2015 ते 2019च्या मधल्यांचीच करू। त्यातही ज्यांचं थकीत हे 2019च्या सप्टेंबर पर्यंत आहे त्यांचीच केवळ कर्जमाफी करू। मग या कर्जमाफीमध्ये नेमकं बसणार कोण आहे? आणि खरं तर सगळ्यात जास्त कर्जमाफीची आवश्यकता जी होती ती आवश्यकता अवकाळी पावसामुळे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 94 लाख हेक्टर जमिनीवरचं पीक हे पूर्णपणे नष्ट झालं आणि त्यामुळे तो शेतकरी कुठेही आता कर्ज भरू शकत नाही। त्या शेतकऱ्याला खरं तर कर्जमाफी द्यायला पाहिजे होती, पण या योजनेतून हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आता कुठेही त्यात बसणार नाही आहे। त्या शेतकऱ्याला बाजू ठेवण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर या योजनेचं स्वरूप बघितलं, मला वाटत नाही की यात फारसे लोक बसतील, कारण 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी आपल्या सरकारने दिली। 1.5 लाख ते 2 लाख या कॅटेगरीमध्ये त्यावेळी 8 लाख लोक होते, त्यांच्याकरता आपण ओटीएस ची योजना सुरू केली। त्या 8 लाखातल्या 3 लाख लोकांनी ओटीएस च्या माध्यमातून आपले 22,000 रुपये भरले, आपण 1.5 लाख रुपये भरले। त्यामुळे केवळ 5 लाख लोक 1.5 लाख ते 2 लाख या कॅटेगरीतले त्यावेळेस राहिले होते, कारण योजना सुरू होती ती संपलेली नव्हती। आणि 2015 ते 19च्या कालावधीमध्ये जर 16-17 साली ही कर्जमाफी झाली आहे, तर अशा प्रकारच्या अटी शर्ती टाकून या गरीब शेतकऱ्यांची फसवणूक का केली जाते आहे? या नाशिकमध्ये सगळ्यात काय होतं, नाशिकचे द्राक्ष बागायतदार असतील त्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतनेटचं नुकसान झालेलं आहे, इथल्या संपूर्ण बागायती शेतीचं नुकसान झालं आहे। त्याला आम्ही त्या ठिकाणी मदत करू, त्याच्याकरता आम्ही कर्जमाफी करू। यातला एकतरी शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसतो आहे का? या नाशिकचा एकही शेतकरी या कर्जमाफीत बसत नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारच्या फसव्या योजना तयार करण्याच्या ऐवजी कुठेतरी पारदर्शी योजना तयार केल्या पाहिजे। सगळ्यात पहिला ज्यावेळेस आम्ही कर्जमाफी केली त्यावेळेस काय सांगितलं, मला तुमच्या कर्जमाफीत तुम्ही बायोमेट्रिक करायला लावलं, त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला आपले सरकार सेवा केंद्रात पाठवलं। आताच्या कर्जमाफीचा जीआर बघितल्यानंतर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्यानंतर पुन्हा या सरकारने तेच केलेलं आहे, फक्त नाव कसं बदललं आहे। त्या काळामध्ये जे शेतकऱ्यांची खाती होती त्या खात्यांचा आधार सीडिंग झालं होतं, आता आधार सीडिंग झालाय। आम्हाला आधी आधार सीडिंग करावं लागलं, पण आता शेतकऱ्यांना सगळ्यात आलाय की तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रात जा, तुमचं तिथे यादीत नाव पहा, ते यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या समोरचा अमाऊंट बरोबर आहे की नाही हा अमाऊंट तुम्ही मान्य करा। त्या संदर्भात त्या ठिकाणी मान्यतेचं जे काही तुमची मान्यता आहे ती मान्यता अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुमचं कर्ज हे माफ होईल। म्हणजे आपलं बोलणं वेगळं आहे, आपलं करणं वेगळं आहे। अशा प्रकारच्या फसव्या योजना या ठिकाणी तयार करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं मोदीजींनी तयार केलेली आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, मोदीजींनी तयार केलेली उज्ज्वला सारखी योजना असेल की आमच्या महिलांच्या घरी थेट त्यांना गॅसचा